14 ऑक्टोबर 2018 गट क मुख्य परीक्षा प्रश्न क्रमांक 31 पाहतोय आपण. काय विचारलंय बघा. 4 विधानं दिलीत आपल्याला अ ब क ड आणि त्यापैकी सर्वनामाचे विशेष असणारी विधानं आपल्याला ओळखायची आहेत. बरोबर कोणती आहेत ती. तर बघा, सर्वनामे अनेकवचनी असतात हे विधान संदिग्ध आहे, कारण सर्वनामे एकवचनी पण असतात आणि अनेकवचनी पण असतात. त्यामुळे हे विधान पूर्णतः बरोबर नाही असं माझं मत आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे विधान क्रमांक 2, सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागतात. अगदी बरोबर आहे, पण त्याचबरोबर सर्वनामांच्या एक वचनांना सुद्धा प्रत्यय लागतात, म्हणजे हे सुद्धा विधान संदिग्ध आहे. हे सुद्धा आपण चूक करूया. सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच नामाचा वापर होतो हे विधान 100% चूक आहे. सर्वसाधारणपणे नामाचा वापर अगोदर होत असतो आणि मग त्याच्या जागी सर्वनामाचा वापर होत असतो. विधान क पूर्णतः बरोबर आहे. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर सर्वनाम ज्या नामाच्या जागी वाक्यात येतं त्या नामाची लिंग वचन विभक्ती सर्वनामाला प्राप्त होत असते, म्हणून सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. हे विधान बरोबर आहे. हे विधान चूक होतं आणि हे विधान बरोबर आहे. फक्त ड बरोबर असा पर्याय कुठे आहे बघूया. पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजेच ही 2 विधानं बरोबर असून सुद्धा चूक दर्शवण्यात आलेली आहे. त्याचं कारण काय, हे अर्धवट सत्य सांगतात, पूर्ण सत्य ती सांगत नाहीत. पर्याय क्रमांक 4 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे.